नमस्कार मंडळी, मी मृणाल पारंग. माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील निरवडे हे गाव या ठिकाणचे एक सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य ज्यांची आत्ता आपण ओळख करून घेणार आहोत. काय त्यांचं कार्य आहे, कशा रीतीने त्यांचं कार्य चालतं, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असे बरेच कलाकार सुद्धा आहेत जे आपल्याला आजपर्यंत पडद्यावरती दिसत नाहीत, पण त्यांचं कार्य अमाप अशा रीतीने चालत असते. आपल्या समाजामध्ये समाजाचं देणं लागतात आणि तेच कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव तुमचं? सर, माझं नाव जयराम जाधव. मी निरोडे गावचा रहिवासी आहे. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य? हो, ग्रामपंचायत सदस्य पण आहे. एक सामाजिक कार्यकर्ते आहात तथा एक सामाजिक नाट्यप्रयोगामध्ये तुम्ही कलाकार म्हणून कार्यरत आहात. ही सामाजिक जी नाट्य सादरीकरण होतात या ठिकाणी जी पार्श्वभूमी आहे, तुम्ही कशा रीतीने त्याच्यामध्ये तुमचा एंटर झाला? सुरुवातीला तुमचं बालवयातील म्हणजे शिक्षण जे काय त्या सांगा, आणि नंतर सामाजिक नाटकाकडे कसे तुम्ही वळलात त्याविषयी काय सांगाल? ओके सर, माझं प्राथमिक शिक्षण झालंय निरवड्यामध्ये झालंय. निरवडेमध्ये मी 7वी पर्यंत शिक्षण घेतलंय आणि नंतर जे शिक्षण झालंय ते माझे 8वी ते 10वी वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्लामध्ये माझं शिक्षण झालंय. त्यानंतर मी सावंतवाडीमध्ये जे कॉलेज लाईफ म्हणजे कॉलेज सगळे 12वी पर्यंत ते 15वी पर्यंत मी शिक्षण सावंतवाडीमध्ये घेतलंय. त्यामध्ये सर कलाकार म्हणून जेव्हा मी 9वी मध्ये असताना जेव्हा माझ्या म्हणजे कलाकार म्हणजे कसं, मी सामाजिक क्षेत्रात 4-5 सामाजिक नाटकामध्ये काम केलेलं आहे. सामाजिक नाटकामध्ये जर देवा घरचा न्याय असेल किंवा तो एक खलनायक असेल, देवा घरचा न्याय, आणि त्यामध्ये साईड व्हिलन म्हणून मी अशी कामं केलेली आहे सामाजिक नाटकामध्ये. खलनायक पात्र. त्यामध्ये आपले स्त्री पार्ट म्हणून असतील, शोभा मांजरेकर असतील किंवा ते संध्या पांचाळ त्यांच्यासोबत पण मी काम केलेलं आहे. परत ते वेंगुर्लेकर असतील, स्त्री पार्ट हे करणारे ते. तर त्या कलाकारांमध्ये मी 2-3 सामाजिक नाटकामध्ये मी साईड व्हिलनचं पण काम केलेलं आहे. इन्स्पेक्टर म्हणून पण एक काम केलेलं आहे. देवाघरचा न्यायामधले मला एक आवडलेली माझी चांगली भूमिका म्हणजे मी एक विलासी भूमिका काम केले होते. विलासी भूमिकेमध्ये त्यामध्ये एक साईड व्हिलन होता म्हणजे दिराची अशी. त्यामध्ये मी एक उत्कृष्ट पद्धतीने अशी एक सामाजिक नाट्यप्रयोगामध्ये म्हणजे नाट्य प्रकार हा जो आहे त्या याच्यात तुम्ही येण्यासाठी कसं शालेय स्तरावर तुम्हाला, कारण त्या नाट्यप्रयोगात सहभागी होण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी लागते. जेव्हा मी 10वी मध्ये असताना तेव्हा आमच्या वेंगुर्ला हायस्कूलमध्ये गॅदरिंग असतं डिसेंबर महिन्यात. त्या गॅदरिंग मध्ये मी एक फयान नाटक म्हणून आम्ही एक नाटकात मी काम केलं. त्यामध्ये मी फयान नाटकामध्ये एक हिरोचा म्हणून काम केलेलं होतं. त्या क्षेत्रात मी सामाजिक क्षेत्र मग मी जेव्हा आम्ही 11वी-12वीत आलो त्यानंतर आमचं मंडळ पण आहे आमच्या वाडीमध्ये. त्या मंडळाची नाटकं असतात. त्या नाटकामध्ये मी सामाजिक नाटकामध्ये काम केले. त्यामध्ये 4 नाटकामध्ये मी असं सामाजिक नाटकांना. त्यानंतर माझी ही कसं, मी जेव्हा शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे कलाकार पण मला म्हणजे माझे मित्र पण आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे माझे मित्र कलाकार आहेत. त्यांना पण मी आता कसं प्रोत्साहन देतो किंवा त्यांच्या कला असतील. आता तुम्ही पण सर मला एक हे करतायत आता वारंग सर, म्हणजे तुमच्या सर आता कसं जो माणूस जन्मताच हे कसं कलाकार म्हणूनच जन्माला येत असतो, पण प्रत्येकाकडे कला वेगवेगळी असते. ते कसं प्रत्येक कलाने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने ते जात असतात प्रत्येक जण. ते कसं आता दशावतार कलाकार कसे आपल्या कलागुणांना दशावतार कलेकडे झुकलेले असतात. हार्मोनियम वादक असतील, भजनी बुवा असतील, हे वेगवेगळे हे कलाकार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर असतातच. तसे म्हणजे काही कलाकार पण कसे असतात, त्यांना कलेची आवड असते, पण काही जण कशी जबाबदारी असते, काही नोकरी निमित्त असतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतात. त्यामुळे काहीतरी जी कला असते ती कला आपले लोकांना हे होत नाही. त्यामुळे काही कलाकार पण झाला. आता मला कसं, मी सर सामाजिक नाटकात मी काम केलेलं आहे. आता पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही पथनाट्य असतील, आमच्या एनजीओ तर्फे जी पथनाट्य आम्ही करतोय, पथनाट्यामध्ये पण मी काम करतोय. जे वेगवेगळ्या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही आपली कला असते, म्हणजे कलेमुळे कसा माणूस कुठेही जाऊ शकतो. कला ही कशी एक उगमताच आपल्याला लाभलेली एक ईश्वर देणगी असते. ती प्रत्येकाकडे कला असते, ती वेगवेगळी कला असते आणि वेगवेगळा कलाकार हा वेगवेगळ्या माध्यमातून घडत असतो आणि कलेमुळे माणसाची एक नवीन एक ओळख होते. बरोबर. आणि कसं आता माणसाकडे कला टिकवणे कसं, आता कसं वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा आपण जातो त्यामुळे आपली काही कला असते ती आपली काय होते, आपण ते हे करून. आता मी कसं 4-5 वर्ष मी सामाजिक नाटकामध्ये काम केलं होतं. त्यानंतर मी कॉलेज जीवनामध्ये आलो. त्या कॉलेज जीवनानंतर आल्यानंतर मी सामाजिक क्षेत्रामध्ये मला कामाची एक आवड निर्माण झाली. त्याकडे मी येणारच आहे, पण ही जी सामाजिक नाट्यप्रयोग तुम्ही सादर करतात
प्रत्येक कलेला किंवा प्रत्येक क्षेत्रात एक गुरु म्हणून एक व्यक्ती असते, म्हणजे ज्यांच्याकडून आपण शिकण्याचा किंवा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतो. अशी व्यक्ती तुमच्या जीवनातील कोण, ज्यांच्याकडून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न? आता मी पहिले जेव्हा मी नाटकामध्ये, सामाजिक नाटकामध्ये काम केलं, त्यामध्ये आमच्या मळगावचं प्रथमेश रंगमंच मळगाव, त्यामध्ये आबा कोंडिये आणि संजय जोशी म्हणून आपले मळगावातले आहेत. बरोबर. त्याने दिग्दर्शित केलेले 2-3 नाटकांमध्ये मी काम केले. संजय जोशी असतील मळगावचे, त्याने पण मला पी सोनीची भूमिका जेव्हा मी करत होतो तेव्हा त्या संजय जोशीने मला म्हणजे गाईड्स केलं होतं, म्हणजे असं करायचं होतं. म्हणजे त्यामध्ये त्यांचं पण मी एक आदर्श मानतोय की त्याने पहिल्यांदाच मी जेव्हा कलाकार जेव्हा रंग फासतोय आपल्या शहराला, तेव्हा फक्त संजय जोशीने मला ते जरा हे, त्यांनी बोटाला हात धरून, बोटाला म्हणजे त्याने 2-3 हे वाक्य हे केलं. त्यानंतर आमच्या गावामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे बरेचसे मंडळ आहेत. निरवड्यामध्ये तुम्हाला ते वेगवेगळे कलाकार पण सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतात आणि बरेचसे त्यांचा वारसा घेऊन आणि वेगवेगळे आमच्या गावातले घेण्यासारखं, म्हणजे कसं प्रत्येक युवा मंडळ असतं एक सामाजिक हे. आता तुम्हाला म्हणायचं गेलं तर आमचे शिवशक्ती मंडळ असेल, सात्री कला क्रीडा मंडळ असेल, आमचं युवा विकास मंडळ असेल, म्हणजे ही काही मंडळ आहेत. त्यांना कसं आहे, त्यांच्या मंडळामध्ये असेही कलाकार आहेत की ते कलाकार सामाजिक नाटकामध्ये चांगले काम केलेले असतात. हे झालं तुमचं सामाजिक ह्याच्यात. म्हणजे आजपर्यंत तुम्ही मगाशी उल्लेख केला 4 ते 5 नाटकांमध्ये तुम्ही काम केलात, तसंच इतर सुद्धा अन्य ठिकाणी जाऊन तुमच्या भूमिका सादर करण्याचा प्रयत्न केलात. सिंधुदुर्ग जिल्हा सोडून अन्य ठिकाणी कुठे भूमिका करण्याची संधी मिळाली? सिंधुदुर्ग जिल्हा सोडून सर मी एकदा एका ट्रेनिंगमध्ये साताऱ्यामध्ये MSW कॉलेज साताऱ्यामध्ये आमचं एक ट्रेनिंग होतं. त्या ट्रेनिंगमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे आमची टीम होती, यामध्ये माझ्या मित्राचा पण मी उल्लेख करतोय, सहदेव पाटकर असतील किंवा मनीषा तोरसकर म्हणून एक माझी मैत्रीण होती, अनंत झोरे, हा आम्ही एक टीम म्हणून, सिंधुदुर्गाची टीम म्हणून आम्ही ते एक शासनाचं ट्रेनिंग घेत होतो. तेव्हा एक कल्चर ऍक्टिव्हिटीज म्हणून आम्ही साताऱ्यामध्ये एक उत्कृष्ट असं एक शनी लक्ष्मी महायुद्ध एक काहीतरी पार्सेकरांचं एक नाटक आहे. त्या नाटकामध्ये आम्ही ते एक छोटंसं शॉर्ट फिल्म आम्ही त्या MSW कॉलेजमध्ये एक सादर केला होता. त्यामध्ये आमचं सहदेव पाटकर असतील, माझा मित्र असेल, किंवा ती मनीषा तोरसकर, अनंत झोरे आणि एक राहुल म्हणून आहे, आम्ही 5 जण होतो. त्यामध्ये सिंधुदुर्गाची ही कला होती ते आता कोकण पट्ट्यावर म्हणजे साताऱ्यासारख्या ठिकाणी आम्ही तिकडे एक त्यांना सादर केली, त्यांना उत्कृष्ट पद्धतीने आवडली होती. आणि त्यामध्ये मी सर एक शनीची भूमिका केली होती त्यामध्ये. तुम्ही आता दशावतार कलेचा उल्लेख केलात. दशावतार क्षेत्रातील सध्या जी काही आपण परिस्थिती बघतो, एक चांगल्या सुगीचे दिवस आले जसं म्हणायला हरकत नाही. दशावताराप्रती तुमची काय आवड आहे? दशावतार सर, दशावतार पण मला खूप आवडते. कसं दशावतार हा कसा, आता आपण बघतोय सामाजिक क्षेत्रातली नाटकाची कशी असते ती स्क्रिप्टेड असतात. ती कसं तुम्हाला ती पॉइंटिंग नुसार, ते वाचनानुसारच ते करावी लागतात, म्हणजे त्याच्यात बदल नसते. आता दशावतारी कलामध्ये सर्व गेलं तर दशावतारी कलामध्ये एक चातुर्य आणि त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य, एक भाषा शैली असते की शब्दफेक असते, ही त्या म्हणजे प्रत्येक कलाकार हा तळमळीने बोलत असतो आणि त्याच्यातली जी कला असते आणि आपल्या नॉलेजनुसार जे हे करतायत, संवाद साधण्याची कला असते. हे दशावतार म्हणजे हे मोठं एक आव्हानात्मक असं एक हे वाटतंय मला. म्हणजे कलाकार असतो ना, तो एक जो आपली जी भूमिका स्टेजवर सादर करतोय, त्याला पण कसं आहे, समोरचा व्यक्ती समोर काय प्रश्न करेल दशावतारी कलेमध्ये हे सांगता येईल, ते सांगता येईल. म्हणजे त्याने कसं समोरच्याने केले तो प्रश्न कॅच करून त्याला प्रतिउत्तर देणे, हे पण एक कला आणि एक आपल्याला मेंदूला विचार करण्यासारखी एक हे आहे. आणि ते एक स्किल आहे, कौशल्य, आणि त्या कौशल्याच्या जोने करून ही दशावतार आज एक चांगल्या सुगीच्या दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळते. बरोबर. हे झालं तुमचं कलाकार जीवन झालं. हे कलाकार साधत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही सुद्धा एक अन्य सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. एक ग्रामपंचायत सदस्य आहात. समाजाचं एक देणं लागतं की आपल्या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. ह्या अनुषंगाने तुमचा काय प्रयत्न असतो, म्हणजे काय तुमचं काम चालतं इतर क्षेत्रात? आता सर मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर मी 2015 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला म्हणजे थोडंफार कसं मला आवड निर्माण झाली. आता सामाजिक क्षेत्र काम करत असताना प्रत्येकाला आवड असते. जर तुम्हाला आवड असेल एखाद्या गोष्टीचं, तर आता एखाद्री तुम्हाला असं एखादं काहीतरी करायची आवड असेल, तो एखादा आता नाट्यप्रयोग असेल, जर मला नाटकाची आवड असेल, मी किती असेल तर मी तिथे पोहोचणार. बरोबर. तसे सामाजिक क्षेत्रामध्ये कुठचाही प्रोग्राम असेल, इव्हेंट असेल किंवा काय असेल, त्याची आम्हाला आवड निर्माण झाली. आणि मला जो मित्रपरिवार जो लाभला आहे, जो मित्रपरिवार तो का सोशल आहे. आणि कसं मी माझं जीवन पूर्ण कसं हॉस्टेलमध्ये माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यामुळे माझ्या जे मित्रपरिवार आहेत ते वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे आहेत. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील असेल, त्यामुळे कसं एकमेकांची कसं माणूस कसा घडत असतो, ज्याच्या संगत असते त्या संगतीनुसार माणूस तसा घडत असतो. तसे मला काही माझ्याला मित्र भेटले. त्या मित्रांच्या ह्याच्यामध्ये मी राहून असं प्रोग्राम कसा आहे मॅनेज करायचा, हे करायचं,
ह्या गोष्टी मी त्यांना हे करणं, मला पण आवड एक निर्माण झाली. बाबा आपण एक समाजामध्ये जन्माला आलोय, आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं आहोत. आपल्या हातातून एखाद्याचं छोटंसं काय काम होईना, पण त्याच्या चेहऱ्यावर स्मित असते बघून बरोबर. जे समाधान असतं ते समाधान मला खूप सर आवडत आणि असतं. टिकण्यासाठी म्हणजे ते हे करण्यासाठी मला खूप आवडतं. आता आम्ही बऱ्याचशा ठिकाणी आता सामाजिक क्षेत्रात काम करतो. महिला बचत गट असतील, युवा मंडळ असतील, ह्या मंडळांमध्ये सोबत आम्ही काम करत असतो. एखादं मंडळ आम्ही रजिस्ट्रेशन करून दिलं किंवा त्या मंडळाची एखादी बैठक असेल किंवा काय असेल, त्याच्यात जो संवाद असतो, एकत्र येऊन आले प्रत्येकाची विचार देवाणघेवाण असते, ती मला सर खूप आवडत असते. प्रत्येक जण आपलं एक तळमळीने एक विचार मांडत असतो, एक संकल्पना एक जन्माला घेते. हे तुम्ही सामाजिक कार्य करत असताना शासन, समाज आणि हा समाजातील लोक यांच्याशी तुम्ही एक दुवा म्हणून तुम्ही काम करता. मग ते कसं कनेक्शन असतं तुमचं शासनाच्या योजना किंवा ग्रामीण पातळीवरील म्हणजे ग्रामपंचायत लेवलला सुद्धा असणारी आपले नागरिक आहेत, त्यांना योजना त्या कशापर्यंत पोहोचतील, हा कसा काय तुमचा ताळमेळ असतो आणि कशा रीतीने त्याचं कामकाज चालतं? आता सर कसं बघायला गेलं, शासनाची योजना हा ऑल पूर्ण लोकांपर्यंत पोहोचते. आता काही लोक असतात, शासनाची योजना आहेत, पण त्या शासनाच्या योजनेला काही लोक असतात, ती कसं पात्रता असतात किंवा नसतात. हे कसं जोपर्यंत एखादी योजना असेल किंवा एखादी स्कीम असेल, आपण जेव्हा एखाद्याच्या तळागाळ्यापर्यंत पोहोचेल त्याला प्रवृत्त करणे, बाबा ह्या शासनाची योजना आहे, ते शासनाची योजना त्याला पात्र आहे का तो, किंवा त्याच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे का त्याची आर्थिक परिस्थिती आहे का, हे जेव्हा आपण फील्डमध्ये जेव्हा जातोय तेव्हाच. आता कसं शासनाची योजना असते, पण तो घेण्यासाठी जो लाभार्थी असतो त्याची कुवत आहे किंवा त्याला प्लॅटफॉर्म देणारे किती हात त्याला जोडलेले आहेत, हे पण त्या योजना सक्सेस होण्यासाठी लोकांची त्याला पाठिंबा असणे पण गरजेचं असतो. आता एखाद्या गावामध्ये एक योजना आली आहे, पण ती योजना ते आपण कार्यकर्ता पोचतोय, कार्यकर्ता जेव्हा सांगतोय की बाबा ही योजना आहे, त्या योजनेत काहीतरी डॉक्युमेंटेशन कर किंवा हे त्याला जो एक माहितीचा जो आपण जेव्हा एक सांगतोय तेव्हा त्याला हात देतो आपण की बाबा या योजनेसाठी तू असं हे करू शकतोस, जेव्हा त्याला सांगतो तेव्हा जो तो पेटून उठतो की बाबा आपण करूया, सर सांगतायत की बाबा काहीतरी करायचं आहे. जर त्याच्यात कसं योजना ही शासनाची असतात, त्यांच्या आर्थिक आमचा उद्देश काय असतो की बाबा तुमचे हे शासनाचे जे हे योजना असतील किंवा स्वतःचीच पैसे असतात, आपले शासन म्हणजे आपलेच पैसे असतात, ते आपण कसं काय हे करूनच आपण हे करत असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि पोहोचत असताना आम्हाला कसं, आता बघा आम्ही जेव्हा नारू सारखा गाव आहे, ते त्यामध्ये कातकरी समाजातील लोक आहेत, अशा लोकांना काही त्यांचा रस्त्याचे काही प्रश्न असतील, काही त्यांचे आधार कार्ड असतील किंवा काही असतील, ह्या गोष्टी आम्ही काय करतो, तिथे जातो किंवा काय त्यांच्याकडनं काही प्रश्न असतील, हे पण आम्ही काय करतो, ज्या लोकांच्या गरजा असते शासनापर्यंत जोडण्याचाही काम आम्ही करत असतो. म्हणजे कसं बाबा एखाद्याचं ऍप्लिकेशन असतील किंवा काहीतरी बाबा आपण देतो किंवा त्याच्यातला दुवा म्हणून काम करण्याला आम्हाला खूप आवडत असतं. सामाजिक संस्था आहे की आता सर मी काय करतो, आता सामाजिक संस्थेसोबत मी बरेचशा काम केलेलं आहे, एनजीओ सोबत मी काम केलेलं आहे, एनजीओ सोबत. आणि प्रत्यक्षाने मला एक ऍडिशनल पण मी आता एखादं वैयक्तिक कोणाची काहीतरी असेल, आता माझी कसं मी पहिला नेहरू युवा केंद्रामध्ये तालुका समन्वयक म्हणून मी काम करायचो, त्यामुळे माझे एक नेटवर्किंग असं हे झालंय की बाबा मी लोकांची कागदपत्र करू हे करायचं, त्यामुळे लोक मला कधी भेटले तर आपले काहीतरी कामं असतील ती मला आवर्जून हाडून देतात. घरी पण येऊन मला सांगतात की माझं वोटिंग कार्ड नाही, म्हणजे इलेक्शन कार्ड नाही, त्याला मी जरा सर हे करून द्या. हे आम्ही कंटिन्यू आमचं हे चालतच असं सामाजिक क्षेत्र, म्हणजे कसं त्यामध्ये आवड आहे मला पण एक समाधान. म्हणजे काय असतं, एक माझ्या एका हाताने एखाद्याचं छोटंसं काय काम होईना, ते त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघण्याचं मला खूप एक समाधान असतं. आणि तुम्ही या जिल्हा स्तरावर काम करताय, जिल्हा स्तरावर तुमचं एक नाव लौकिक आहे, पण तुमच्या निरवडे गावाकडून कसा प्रतिसाद असतो? कारण गावातून आपण पुढे तालुका किंवा जिल्हा या स्तरावर जातो, निरवडे गावातील ग्रामस्थ किंवा असे लाभार्थी आहेत, कसा प्रतिसाद असतो? आता सर कसं निरवडे हा माझा कसा जन्म गावच आहे आणि माझी पूर्ण अशी ग्रामदेवता असते, पूर्ण निरवडे गावातील ग्रामदेवता माझ्यासोबतच आहे. त्यामुळे कसं मी काम करत असताना कुठच्याही गावात गेलो तर मला एक अभिमान वाटतो की मी पहिलं माझ्या गावाचं नाव सांगत असतो. निरवड्यातला मला पण विचारतं, सर तुम्ही कुठून आलाय, काय करताय, तर मी निरवड्यातलं सांगतोय. आता निरवडे गावामध्ये पण मला माझे सगळे म्हणजे गावातील ग्रामस्थांमुळे मी आज मोठं होऊ शकलो आहे. सर आता कडे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी करतोय, वेगवेगळ्या ह्याच्यात जातो, पण निरवड्याचं गाव मी नाव हे करतो, माझ्या नावापुढे निरवडे मी हे करतो. गावामध्ये पण माझ्या गावातील काही माझे सामाजिक कार्यकर्ते असतील, गावातील म्हणजे जे ग्रामस्थ असतील, यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही पुढे गेलो होतो. कसं असतं सर, कसं एखादी संस्कार असतात. आता आमच्या गावामध्ये पण आता निरवड्यामध्ये कसं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कलाकार पण असतील, आमचे कलाकार असतील म्हणा, किंवा आपले सामाजिक कार्यकर्ते पण आमच्या गावामध्ये बरेचसे आहेत. त्यांची आम्ही एकमेकांची प्रेरणा घेऊन आमच्या गावासाठी किंवा म्हणजे
काहीतरी करावं किंवा त्यांच्यातले काहीतरी गुण घेऊन हे आम्ही ते विकसित करत असतो. म्हणजे गावाचा पण पूर्ण पाठिंबा आहे. गाव पण आम्हाला माझ्या पूर्ण खंबीर उभं आहे. गावामुळेच आपण घडत असतो. बरोबर. गाव एक चांगलं म्हणजे आता मी पण आता जी ग्रामपंचायत निवडणूक आपली 23 मध्ये आपली बरोबर. निरोड्यामध्ये जी ग्रामपंचायत त्यामध्ये पण गावाने मला पण बिनविरोध म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझं नाव जेव्हा सजेस्ट केलं त्यावेळी मला पण गावाने पण पूर्ण भरभर असा पाठिंबा दिला आणि पूर्ण गावाचा पण मी ऋणीच आहे. कारण असं कुठेही गेल्यानंतर पहिलं गावाचे संस्कार घेऊन मी पुढे चालतो. आणि असं असतं की ज्याच्यासोबत गाव आहे त्याच्यासोबत अख्खं जग असतं. हो. आणि तेच तुम्हाला या ठिकाणी प्रतीत होते म्हणायला हरकत नाही. आणि दुसरं या ठिकाणी मी सांगायला जातो की हे सामाजिक क्षेत्र किंवा कलाकार हे जगत असताना तुमच्या जे काय आता हा ब्लॉगच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघतोय, मुलाखत बघतायत, एक युवा किंवा अन्य जे काही शेतकरी वर्ग असेल त्यांना तुमच्या माध्यमातून काय संदेश असेल, म्हणजे कशा रीतीने या सरकारी योजना शासनाचे जे काही लाभ आहेत ते कसे उठवायचे, काय प्रयत्न करायचा याविषयी तुमचा काय संदेश असेल? आता युवा आता सर्व बघा आता कसं आपला हा युवा वर्ग आहे. आता जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असतो. आमच्या वेगवेगळ्या NGO तर्फे आम्ही युवा वर्गांना प्रत्यक्ष म्हणजे आपण त्यांना त्यांचे आपण हे पण केले त्यांना एकत्र गोळा करण्याचे वेगवेगळे इव्हेंट असतात आमचे. वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही युवाला एकत्र करतो. असा युवक आता काही युवक कसं आहे ते सोशल मीडियाकडे हे केलेलं असतं. काही युवक व्यसनाच्या आहारी जातो. पण आम्ही आमच्या ज्या NGOचे जे असे उपक्रम आम्ही ठेवतो की बाबा त्यामध्ये युवकांना स्वतः लिडरशिप करून त्याच्यातला कलाकार शोधणे आम्हाला खूप आवडत असतो. आता आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे कलाकार आहेत. वेगवेगळे रील्स बनवतात. वेगवेगळे कलाकार म्हणजे वेगवेगळ्या कला म्हणजे कला क्षेत्रात काम करणारे असतील, कोण वाचन कला उपस्थित असतील, वक्तृत्व मध्ये काम करणारे आमचे काही मुलं आहेत. त्यांना आम्ही काय करतो प्लॅटफॉर्म देण्याचं काम करतो. म्हणजे तुमची कला ही लोकांपर्यंत पोहोचवा. आणि जेव्हा एखादा कलाकार जेव्हा बाहेर येतो त्याच्यात कला असते पण त्याला प्लॅटफॉर्म नसतो. जे प्लॅटफॉर्म देण्याचं काम युवा वर्गांना आम्ही पण करत असतो. शासनाचे काही वक्तृत्व स्पर्धा असतील त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याला पार्टिसिपेट करण्याचं आम्ही सांगत असतो. किंवा इतर काही योजना असतील युवा आता मेरा युवा भारत सिंधुदुर्ग ह्यांच्या काही योजना असतील ते योजना आपण युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. युवकांमधले जे आजचा युवक हा मैदानात दिसला पाहिजे हे पण आमची एक तळमळ असते की बाबा आजचा युवक काय करतोय त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घरीच असतो. त्यामुळे एखाद्या युवकाकडे अशी कला असते पण त्याला तो हे भेटत नाही. अशा युवकांना आम्ही एकत्र करण्याचाही काम करतो की ते मैदानी पण खेळ जे असतात आम्ही बघा व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, माझा मित्र फुटबॉलचं पण एक करतोय, फुटबॉल असतील ह्याकडे युवा गोळा एकत्र येणं गरजेचं आहे. हे आम्ही असे इव्हेंट हे करतो कारण त्यांच्यातली जी संकल्पना असते ती आम्ही त्यांना कॅच करत असतो. आम्ही एकत्र युवा बसल्यानंतर आम्ही सांगतो की तुम्ही ते मॅनेजमेंट करा, आम्हाला सांगा काय करायचंय, तुझ्या गावामध्ये वृक्षारोपण करायचं आहे किंवा एकत्र कार्यक्रम घ्यायचा आहे त्याची लिडरशिप तू घे. म्हणजे तिथे एक कार्यकर्ता घडला जातो. असं कार्यकर्ता घडवण्याचं काम आमच्या ह्या टीम तर्फे आम्ही पण करत असतो. आमच्या टीम मध्ये बरेचसे मेंबर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो ते त्यांना कलाकार घडवण्याचं काम पण आम्ही या माध्यमातून करत असतो. ह्या सर्व क्षेत्रात काम करत असताना तुमच्यावरती जेव्हा तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून कोणाचा उल्लेख कराल, म्हणजे हे सगळं मॅनेज करत असताना तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन भेटतं आणि तुम्ही साध्य करतात? आता मार्गदर्शन सर कसं वेगवेगळ्या क्षेत्रात माझा मित्र परिवार आहे. माझा समाजातले काही कार्यकर्ते असतील, गावातील माझे कार्यकर्ते असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हे करत असतो. आता माणूस कसा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार तो वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. तसं मी ज्या ठिकाणी जातोय तिकडची परिस्थिती मी बघत असतो, विचार करत असतो की बाबा इकडनं काय शिकण्यासारखं असतं. प्रत्येक कार्यक्रम हा शिकण्यासारखा असतो. त्यातलं आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे पण आपल्याकडे एक असतं. म्हणून मला आता कसं आता जे गुरु म्हणून असं म्हणायचं गेलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातले आता त्यांचं नाव घेणं म्हणजे आता कसं बरोबर सगळ्यांची रस एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं असं म्हणणं वेगवेगळे म्हणजे सर्वच जण आहे आणि तो तुमचा या ठिकाणी प्रयत्न असतो. धन्यवाद. या ठिकाणी आज पूर्ण तुमचा एक सामाजिक कलाकार म्हणून तुम्ही एक काम करतात किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वावरताय. आज या माझा सिंधुदुर्ग निनाद वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आला चर्चा साधलात. खूप खूप धन्यवाद तुमचं. सर मला एक बोलायचं आहे जे आपला सिंधुदुर्ग लाईव्ह आपण जे आपले लोकांना
जे सिंधुदुर्गाचे जे कलाकार असतील, दशावतारी कलाकार असतील आमच्या जिल्ह्यातील, आमचे वेगवेगळे असे भजनी असतील कलाकार, ज्या कलाकारांना, जे तळगाळातले जे कलाकार आहेत, जे पोहोचवण्याचं काम, जे मोठं काम करतायत आपल्या सिंधुदुर्गालाही, जशी आमची इंटरव्ह्यू घेतायत तुम्ही, तसं आमचे जे कलाकार असतील वेगवेगळे बिचारे, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम, जे तुम्ही मोठं समाजकार्य आणि तुमच्या ज्या जीवनात जे मोठं हे करतायत, तर निश्चितच तुम्ही आम्हाला एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी म्हणजे युट्यूबवर आता बरेच जण आपण बघत असतो, वेगवेगळे आपले रेसिपीचे असतात, हे असतात, पण जो कलाकार ज्याचा विचार मांडण्याची, विचारांची देवाणघेवाण, जे काम करतायत आपला सिंधुदुर्गलाईचे सर, ते तुमचं पण मला खूप एक अभिमान वाटतोय आणि मला पण तुमचं असं खूप एक आदर्श घेण्यासारखं असं वाटायला लागलं. कारण तुम्ही लोकांचे विचार पोहोचवत आहेत. विचार पोहोचवण्याचं कारण म्हणजे कसं, विचारांची देवाणघेवाण करतायत. आमच्या सिंधुदुर्गाचे जे मेन कलाकार आहेत त्यांना तुम्ही पडद्यावर आणण्याचं काम, हे मोठं समाजकार्य म्हणून तुम्ही पण सर करतात असं मला पण एक वाटतं. आणि तुमचं हे सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने चालत राहावं. तुमचे युट्यूब चॅनल असतील, तुमच्या टीमचे काहीतरी मेंबर असतील, त्यांना पण असं उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि असंच तुम्ही हे जे आपला रथ आहे, तो रथ आपला कलाकारांचा रथ तुम्ही पुढे चालवावा, असंही मी त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी